आत्ता जेव्हा आम्ही घरी निघत होतो तेव्हा दीदींच्या लक्षात आलं की दीदींचा फोनच सापडत नाही आहे. आणि तू आज एवढी का लाजतीये म्हणू तू काय एवढी लाजतीये नाना? त्या फोनवर तर बोलतच नाही बाय तू. हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आहे गुरुवार. आता 2-3 दिवस झालं मी मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं की दीदी आणि समर्थ आलेत. सो आमचा तेच गोंधळ चालू आहे, मनूचं आणि समरची मस्ती. त्याच्यानंतर आमची थोडीफार काही कामं गप्पा हे ते, आणि त्याच्यामध्ये मी काहीच शूट नाही केलेलं. फक्त कालचा तो शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. आणि आता म्हटलं चला आज काही गोष्टींची तयारी करायची आहे, जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल. सो ती करूयात आणि सोबतच आपण ब्लॉग पण शूट करूयात. तर इकडे समर्थ बसलेत. आता मनू झोपली ना तर खेळायला कोणी नाही आहे, है ना? मामी टी व्ही लावून देत नाही आहे, कारण सारखं टी व्ही बघणं चाललं आहे म्हणून. गार्डनमध्ये जाता येत नाही कारण ऊन आहे. आणि मनूसोबत मस्ती करत होते तर ती पण झोपली. आता काय करणार आहेत मग? काय विचार आहे? काहीच नाही. एकदम सायलेंट होऊन जातात. समर्थ पण नाही आणि दीदी पण कम्फर्टेबल नाही आहेत व्हिडिओमध्ये घेण्यासाठी. सो 4-5 दिवसापासून, मग 3-4 दिवस झाले मी त्यांना पण काही घेतलं नाही. थोडीशी एक शॉर्ट क्लिप तुमच्यासोबत शेअर केली होती. पण हां, बाकी मी तसं ट्राय करेल आज घ्यायचं. आम्हाला आज अनारसे बनवायचे आहेत. दीदींनी पीठ आणलं होतं, म्हणजे त्या गुळाचे अनारसे घेऊन आल्या होत्या, पण थोडंसं पीठ आणलं होतं. म्हणलं चला त्याचे पण थोडेसे बनवूयात आपण. सो तेच करायचं आहे, दाखवते तुम्हाला पण. आता धोंड्याचा महिना चालू असल्यामुळे ना सगळीकडेच अनारशाचं हे चालू आहे. तसंच दीदीने तिकडे बनवले होते गुळाचे, आणि त्यांना साखरेचे आवडतात म्हणून त्यांनी पीठ घेऊन आल्या होत्या. म्हणलं चला इथे साखरेचे बनवूयात. तर दीदींनाच त्याच्यामध्ये केळी आणि दूध घालून ते सगळं मिक्स करून ठेवलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं चला यांना मी तळायला तरी मदत करते, जेणेकरून त्या बनवून देतील आणि मी तळून घेईल. तसं मी या अगोदर हे कधीच बनवलेले नाही आहेत. थोडंफार कधीतरी बघितलेलं असेल, पण मला जास्त काही माहिती नाही अनारशामधलं. त्याच्यामुळे म्हटलं चला आपल्याला काय ते जमेल की नाही माहीत नाही, म्हणून मग आपण फक्त तळायचं काम करूयात. त्यात पण मला तळताना असं वाटत होतं की बापरे खूपच लूज होते की काय. पण जेव्हा मी काढत होते आणि त्याच्यानंतर थोडा वेळ ते अनारसे ठेवत होते, त्याच्यानंतर कळलं की हां, हे हळूहळू असं छान क्रिस्पी होतात. आणि आम्हाला सगळ्यांना साखरेचे आवडतात कारण ते छान क्रिस्पी होतात. आता दीदींचा सगळ्यांचा धोंडा करायचा म्हणून मी विचार केला होता की बाहेरूनच आपण पीठ आणूयात आणि घरी तयार करून बघूयात. पण आज तळताना ट्राय केलं आणि त्याच्यानंतर कळलं की अरे बापरे हे तर काही जमण्यासारखं नाही आहे. मग आम्ही सगळे अनारसे बनवले आणि त्याच्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवला. हे आज घरी आलेत लवकर कारण आम्हाला जायचे बाहेर. आणि आत्ता आम्ही चाललोय दीदींना साड्या आणण्यासाठी. तुम्ही येत आहे सोडवायला? नको उगाच कशाला, त्याच्यापेक्षा बसा निवांत घरी. आम्ही जाऊ, दीदींना साड्या घ्यायच्या आहेत. बाकी पण आम्हाला काही भेटलं तर मग आम्ही बघू. कपडे वगैरे आता कपड्यातलं तर आम्हाला काही कळत नाही दाजींसाठी वगैरे, पण तरी आम्ही बघू दीदींच्या ह्याने. आणि नाहीच आम्हाला काही व्यवस्थित मिळालं तर मग उद्या मी यांना पाठवते, असं काहीतरी करूयात. सो चलो मना बाय. गार्डनमध्ये जा हां, बाय. कपडे चेंज करून जा हां. बाय. मी जेम्स खायला जाणार आहे. बरं चला दीदी. शॉपिंगला तर निघालोत, बऱ्यापैकी उशीर पण झाला होता, त्यामुळे लक्ष्मी रोडला जाणं काही शक्य नव्हतं. मग अशा वेळेला ना मी काळेवाडी साईडला जाते. कधी मिळालं तर एकदम चांगलं मिळतं, नाहीतर अजिबातच चांगलं मिळत नाही. आणि आजचा तसाच काहीसा दिवस होता. 4-5 शॉप आम्ही बघितले, पण आम्हाला अजिबात साड्या आवडत नव्हत्या. आणि आम्हाला टोटल म्हणजे माझ्या नंदा 4 आहेत, त्यातल्या 3 येणार होत्या. त्या तिघींसाठी, ज्ञानूसाठी, ज्ञानूच्या सासूबाईंसाठी अशा 5 साड्या घ्यायच्या होत्या. शिवाय दाजींसाठी कपडे पण बघायचे होते, मुलांसाठी पण कपडे बघायचे होते. पण म्हणलं अगोदर साड्यांचं मेन आहे तर आपण ते घेऊया. जास्त काही शूट केलं नाही, थोड्या क्लिप्स म्हणले चला तुमच्यासोबत शेअर करते, कारण खूप सगळी कामं होती अचानक ठरल्यामुळं. तर इथे साड्या बघितल्या मी, 2-3 साड्या घेतल्या. एक काठपदरमध्ये आणि डिझायनरमध्ये. मी विमल्सनमधून घेतली 2 आणि बाकी दुसरीकडे एक घेतली. आणि दाजींसाठी इथे आम्ही कपडे पण बघत होतो. आता कधीच असे कपडे नाही घेतल्यामुळे ह्याचाही काही अनुभव नव्हता. त्या दादांना म्हटलं जे काही चांगल्या क्वालिटीमधले असतील तर तू ते दाखव, त्यातलेच आम्ही सिलेक्ट करू. त्याच्यानंतर मग काही कापड पण घेतलं आणि सोबतच साड्यांची आणि ड्रेसची पण शॉपिंग केली. आम्ही शॉपिंग केली आहे बऱ्यापैकी, साड्या, ड्रेस वगैरे असं सगळं काही घेतलं आहे. आणि आत्ता जेव्हा आम्ही घरी निघत होतो तेव्हा दीदींच्या लक्षात आलं की दीदींचा फोनच सापडत नाही आहे. मी कंटिन्यू त्याच्यावर फोन करते, रिंग पण जाते पण कोणी रिसीव पण नाही करते. सो आता इतका मोठा घोळ झालेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप सगळे डिटेल्स, बाकी सगळ्या गोष्टी. आता फोनमध्ये किती काय असतं
आणि असं सगळं झालं. आता मी आणि समर तिथे थांबलोत कारण आमच्याकडे खूप साऱ्या बॅग्स आहेत. म्हणलं ह्या घेऊन परत आम्ही जिथे गेलो होतो तिकडं तर जाणं काही शक्य नाही. म्हणलं दीदी तुम्ही बघून या तात्पुरतं, नाहीतर परत आपण दोघी जाऊयात. तर त्या गेल्यात आता बघायला, बघू काय होते. पण रिंग तर जाते पण कोणी रिसीव पण नाही करत आहे. फोनचा पण थोडासा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळं उचलल्या पण जात नाही काही काही वेळा, किंवा काही वेळा कट होतो. सो अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणूनचे कंटिन्यू कॉल्स येत आहेत, आई लवकर ये, मला आईची आठवण येते, आईची आठवण येते. सो असं सगळं गोंधळ चालू आहे आत्ता आणि भरपूर सगळं ओझं आणि त्याच्यामध्ये ही सगळी अशी सिच्युएशन काहीतरी झालेली आहे. सो बघूया आता फोन मिळतो आहे की नाही, मिळायला पाहिजे. समर्थ फोन मिळेल का, काय वाटते? मिळेल ना? समर्थ बोलतोय तर मिळेल. सापडला का? सगळीकडे पाहिला? 2-3 वेळा फोन पे केला. आपण विमल्सनमध्ये गेलो होतो एक तर तिथे गेले मग बंद होतं तर साहेब पण आले. व्यस्त येते 2 वेळा व्यस्त आला, 2-3 वेळा लावला. बेल वाजली ना, आता कट करताय. आता साधारण 11:15 झाले आणि समर्थला वाटत होतं की आमच्या फोनमध्ये एवढे मामी पैसे असतात आणि आता पैसे जाणार की काय. म्हणलं पैसे नाही जात, पण फोनमध्ये बाकी सगळ्या कितीतरी गोष्टी असतात ना. आता आम्ही विचार करतोय, मला असं वाटतं हे म्हणत होते मी येऊ का, पण म्हणलं तुम्ही येऊन उपयोगच नाही आहे कारण शॉप पण हळूहळू बंद होत आहेत. 11:30 झाले. ते म्हणजे आमचा स्टाफ कोणी नेला असलं तर आणून देतात का, फक्त कुणीतरी हे गिरायकांनी नेला असं म्हणजे तो काय मला येऊ शकत नाही. मला नाही वाटत. साड्यांच्या ढिगाऱ्यामध्ये कुठे गेला का काय, काहीच कळत नाही. साड्यांच्या ढिगाऱ्यामध्ये असलं तर लिहितं ना. आता उशीर पण झालाय, आता ना बंद पण झाले शॉप, त्यामुळे काही करता पण नाही येणार. आपण मला वाटतं उद्या सकाळी एकदा येईन बघण्या, कारण दुसरा ऑप्शनच नाही आहे काही. तू वाट बघत होती माझी? हां मला लक्ष बघितलं का कशावर? ए पिकू शांत हो पिकू. तुम्हाला नाही आणला, इथं मोबाईल हरवल्याचा एवढा गोंधळ आहे. तुम्हाला कुठे बदाम शेक आणा? हां तिथे काही सुचे ना आम्हाला. माझी काय चूक आहे? तुमची काही चूक नाही, आमची तरी काही चूक आहे. आम्ही तर काय सांभाळतात नाही का नाही? लो एका कामासाठी झालं काहीतरी वेगळंच काम. किती फिरलो एक तर, आणि शेवटी ते मोबाईलचं असं व्हायचं होतं. निघताना आमच्या लक्षात आलं माहिती आहे का, निघताना दीदींच्या लक्षात आलं की ते मोबाईलच नाही आहे म्हणून. असं आता किती वाजले आता? जवळपास 11:30-12 झालेत. आम्ही काहीतरी खातो आणि तुम्हाला भेटते उद्या. तर आज ना आम्ही परत शॉपिंगसाठी आलो आहे, कारण काल दीदींच्या साड्या वगैरे घेतल्या होत्या, दाजींचे ड्रेस घेतले होते, पण आज म्हटलं मुलांची खरेदी करूयात. सो ट्रेंड्समध्ये आलो आहेत, आमच्या इथे जवळ ओपन झालं आहे. म्हटलं बघूया तिथे कसे आहेत काय ते, आणि खरंच कलेक्शन चांगलं आहे. बरं मनूचं चालू आहे आज आम्हाला तो स्प्रे बेटा स्प्रे मारा. आम्हाला मंथनसाठी ना सगळ्यात सुरुवातीला ड्रेस मिळाला है ना, पण आहे कलर पण छान आहे एकदम आणि छान सो हा घेतला आहे आम्ही. बाकी पण जवळपास सगळ्यांची बऱ्यापैकी झालेत, म्हणजे शर्ट्स आम्हाला मिळाले. प्रॉब्लेम आम्हाला पॅन्टमध्ये. सो आता शेजारी मॅक्स पण आहे, तिकडे जायचा विचार आहे आमचा. शर्ट घेतले तिथे आणि त्यांच्यासाठी काहीतरी बघायला लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी स्पेशली शॉपिंग करायला लागतं. तसं न करता मी आज विचार केला तर आलोच आहेत ना, चांगले दिसत आहेत ना, तर आपण घेऊया. आणि मला असं वाटतं नवीन आहे त्याच्यामध्ये चांगलं आहे ना. येस घेतलेत, बाकी तर घेतलेत सगळे. कमी साईज ड्रेस पाठवले आणि एक मेन म्हणजे ना सगळ्यांचे एका ठिकाणी मिळालं ते खूप चांगलं. हा ना, जास्त फिरायची गरज नाही. माझं लय पाय वाचले. पाय वाचले, दुखायचे वाचले. Meet me in the afternoon, or meet me at twilight. Meet me at the इकडे शॉपिंग डन. पुढे जाऊयात मॅक्समध्ये, जिथे ऑलरेडी हे आणि मनू गेलेत. काय हो भेटलं जे पाहिजे होतं ते? पॅन्ट्स बघ कशा झाली, कोणती आवडते का? दोघांसाठी घेतलं ना. ओके, बाकी तुमच्यासाठी काय बघितलं वेगळं? आणि तिला बाहेर जायचं पटकन म्हणून मी इथं फिरवतो, खाली गेलं की जाते बाहेर. ठीक, मग तिला बाहेर घेऊन जातं का? मी इथलं बिल करून येते. आता माझ्याकडे कालपासून फक्त बिलिंगच चालू आहे.
चलो ते ये झालं लेके जाओ. झालं ना सगळं प्रॉपर. हां आता हे बघ कर त्यातली कोणती आवडती बघ. आणि नाही आवडली तर परत शोधू. बापरे एक तर इतकं उशीर झाला आता आणि इकडे आली आहे मी कुठे मॅक्समध्ये. तनूसाठी पण ड्रेस बघायचा मेन म्हणजे आणि 2 पॅन्ट्स बघायचे होते. चलो हे खाली आहेत म्हणू खाली आहे. आता मला इथे माझे सबस्क्रायबर्स भेटले त्यांच्या माझ्या एकदम जवळ राहतात पण मला इथे शॉपिंगसाठी आल्यानंतर भेटलं. कधी गावात इकडे भेटलं. ओके छान वाटलं भेटून मला. निघू आता. तनूसाठी ड्रेस घ्यायचा होता तो तर घेतला आहे मी. इथे हा मी चूज केला. तिला माहीत नाही कसं, त्यांना माहीत नाही कसं वाटेल पण म्हणलं चला घेऊयात माझ्या चॉईसने, त्यांना छानच दिसेल. बाकी सगळ्यांची शॉपिंग झाली आहे सो म्हणलं तनूचंच बाकी होतं ते घेऊन आता जाईल खाली. पुढे अजून बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्यात. खरं तर एकच दिवस आहे, एकच म्हणजे आता थोडाच वेळ आहे, एक अर्धा एक तास, त्याच्यामध्येच मला बऱ्याचशा गोष्टी बघायच्यात. सो काय काय भेटते काय काय नाही ते बघूया भेटते. तनू तर तिचा ड्रेस घेऊन आलो आहे आणि मनूला आम्हाला काय काय पाहिजे अजून हो ना. आता त्यांना पेट्रोल टाकायचं होतं तर म्हणलं चला तुम्ही पेट्रोल टाकायला जा, तोपर्यंत मला ताट ते निरंजन वगैरे काय काय घेतं ना ते घ्यायचं होतं. म्हणलं चला आपण बघूयात. चलो रडायचं नाही बाबा. Time the stars blink फायनली आमची सगळी शॉपिंग झाली आहे आणि आम्ही आलो आहेत घरी आणि वाजलेत 11. काल 12 आज 11. काल म्हणून होती त्यामुळे काय नाही वाटलं पण आज आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे. ऐकलं का. लॉलीपॉप अजून बलून अजून काय काय पाहिजे होतं तुला. काहीच नाही. बघ आता दादा काय करतो. नाना आली का बघू आपण. नाना आली का गो. नाही आली नाना. नाना येणार आहे आता. कोण आले. हा कोण आहे ग. कोण आहे ग. तिला असती बसली का किंवा ती दोघं तर काय. फोन नाही केला का त्यांना. गरम लागतोय कसं काय. बाहेरून आलं त्याच्यामुळे. कोण आहे कोण आहे दाजी. चला ह्याला पण थोडंसं विचारा त्याचं किती चाललंय. तिला घेतलंय आणि ह्याला नाही तर केव्हाचं चालू आहे नुसतं. मग पिकू आणि तू आज एवढी का लाजतीये म्हणू. म्हणू तू काय एवढी लाजतीये नाना. त्या फोनवर तर बोलतच नाही बाय तू. नखरे करते आता ते जास्त. आता ते एक एक गोष्ट दाखवणार तुम्हाला. सगळ्या गोष्टी दाखवणार. नाना आले होते. नाना आल्यानंतर तर मनूला आनंद होतोच. त्याच्यानंतर दिदी आल्या होत्या छोटी दिदी. आता यांना तर तुम्ही ओळखता. सोबत मंथन होते. मग आता सगळे आल्याच्या नंतर तर मनूला अजून जास्त आनंद होत होता. 3-4 दिवस झाले समर्थ आणि मनूची एकदम दंगा मस्ती सगळं गोंधळ चालू होतं आणि त्याच्यामध्ये आता अजून सगळेजण आलेत म्हणून तिला अजून जास्त आनंद होत होता. आता जेवण तर अगोदरच बनवून ठेवलेलं होतं पण इथे गरमागरम भात लावला. सगळेजण मस्त बसले होते निवांत. मग छान मस्त गप्पा मारत मारत सगळ्यांनी जेवणं केली. जेवणं हे झालेत. वाजलेत 1:15. पोरांचा गोंधळ अजून पण चालू आहे. मनू मंथन समर्थ आज 3 झालेत. उद्या सकाळी आमच्या घरी फुल मस्ती चालू असणार आहे कारण उद्या दिदी पण येणार आहे. अंशू देवा त्याच्यानंतर तनू हे सगळे येणार आहेत म्हणजे टोटल हे 6 जण होतील. आज छोटी दिदी आल्यात. काल त्या दिवशी गुड्डी दिदी आलेली तुम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर उद्या मोठ्या दिदी येणार आहेत. एक दिदी आहेत तर त्यांना काही यायला जमणार नाही आहे. सो 3 जण आलेत धोंड्यासाठी. शनिवारी धोंडा करते. कदाचित हा लेट व्हिडिओ येईल त्याच्यामुळे असं पण होऊ शकतं की आता तर धोंड्याचा महिना संपला वगैरे तर तसं नाही आहे. रविवारी काहीतरी संपतोय ना. हां रविवारी संपतोय आणि आम्ही शनिवारी धोंडा करतोय. सगळं अचानक प्लॅन झाल्यामुळे जरा पटपट मग काल जाऊन सगळ्या गोष्टी घेऊन आलो. काही आज काही घेऊन आलो असं झालं पण बाकी आज आम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या. कपडे मेन म्हणजे आमचं लक असं की तिथे आम्ही विचार केला होता आम्ही मॅक्समध्ये जाऊ. आम्ही ट्रेंड्समध्ये गेलो आणि इतके चांगले कपडे होते. इतकी छान क्वालिटी आणि खरंच खूपच म्हणजे छान कलेक्शन आलेले आहे तिथे. सो आम्हाला बरं वाटलं की एका ठिकाणी आम्हाला सगळ्या मुलांना भेटले. फक्त तनूसाठी नंतर मी मॅक्समध्ये गेले नाही तर ह्या 3-4 मस्त कपडे मिळाले आम्हाला ट्रेंड्समध्ये. बाकी मी जे काही घ्यायचं असतं छोट्या मोठ्या गोष्टी हे काही नानूला पण सांगितले. नानूला पण मी बोलवलं आहे कारण म्हणलं चला ती पण इथेच आहे तर ह्या 3 बोलूयात तिला पण. बाकी काही नाही मग
उद्या माहीत नाही आता मी किती काय शूट करेल, सगळं जे करतील ते हे करतील. आज पण मी कालपासून ब्लॉग चालू केला आहे, पण माझं हेच चाललंय की नाही यार आम्ही बसतोय, दीदी पण कम्फर्टेबल नसतात, हे असं होतं, हे म्हणतं नाही मला नका घेऊ, ते म्हणतं मला नका घेऊ, बाकी पोरांचा गोंधळ चाललेला असतो, हे सगळं असं चालेल. मग त्याच्यामध्ये ना ब्लॉग म्हणजे जेवढं आम्ही दोघं असताना कम्फर्टेबल असतो किंवा आम्हाला दोघांना पण काय प्रॉब्लेम नसतो ना, तसं सगळ्यांसोबत होत नाही. सो जसं होईल तसं मी करते शूट. बाकी काय नाही. 1 वाजलाय तरी पण असं चमकतं एकदम. नाही मी नेहमीच फ्रेश असतो गं, माझं काय नाही, पण मला तर झोप आली आहे. दमलंय म्हणजे काल पण अशी. आणि हां सगळ्यात महत्त्वाचं फोनबद्दल सांगायचं विसरले मी तुम्हाला. काल मी सांगितलं होतं ना की फोन हरवला वगैरे. काल म्हणजे अक्षरशः इतकं टेन्शनमध्ये की सापडेल की नाही, दीदींना पण टेन्शन आलेलं फुल. आणि तिथं आम्हाला 11:30 12:15 वाजलेले. काळेवाडीला आम्ही रस्त्यावरती उभ्या होतो 12:15 वाजता. आणि एवढ्या उशिरा नाही का कधीच मला असं तिथे एकटीला उभं राहायची सवय नाही. मला इतकी भीती पण वाटायला लागली होती हळूहळू की यार लेट होते म्हणून. पण आम्ही घरी आलो. मग त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू त्या फोनवरती फोन करत होतो. कधी बिझी येत होता, कधी उचलत नव्हते, असं व्हायचं. पण असं काय त्या दादांचा फोन आला आणि म्हणले की आमच्या शॉपमध्ये तुमचा फोन विसरलाय म्हणून. मग नंतर दीदींच्या लक्षात आलं की कपडे बघता मी ठेवला असेल आणि राहिला असेल असं. पण त्यांनी फोन करून सांगितलं म्हणून बरं. नाही तर दीदींना घरी जाईपर्यंत टेन्शन आलं. हां म्हणजे फोन नाही का जुना होता, पण तरी पण ते त्याच्यामध्ये सगळा डेटा परत नंतर काय त्याच्यामध्ये त्यांना खूप टेन्शन आलं होतं. दीदी तर काल अक्षरशः रडायला चालू केलं होतं त्यांनी की बाबा फोन गेला वगैरे. एकदम फुल टेन्शनमध्ये. आज ते झोपीत होते तेव्हाच मी त्यांना फोन उठवलं. मला दीदी तुमचा फोन सापडला. अशा एकदम तटकन उठल्या की बस असं आहे. बघू उद्या काय काय होते. सगळेजण येतील तर बऱ्यापैकी गोंधळ वगैरे तुम्हाला सगळं बघायला मिळेलच. मजा येईल उद्या पण. आता पण 2 दिवसाचं प्रॉपर प्लॅनिंग. 2 दिवस आहेत सगळेजण. सो 2-3 दिवस आहेत, बघूयात. सो करूयात चांगले व्हिडिओ बनवायचं. मी पण ट्राय करेल आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेल. आता आरामाची खूप गरज आहे, कारण काल पण आम्ही अक्षरशः 2-3ला झोपलो असू. आणि ह्यांची तर मस्ती काही संपतच नाही, थकत पण नाही माहिती आहे का. समर्थ आल्यापासून कंटिन्यू तिचं असं चाललंय की आई गोष्ट ऐकते आतू नाही दीदीकडून, आणि दादासोबत खेळते, झोपायचं नको हेच चालू आहे बस. शाळेच्या टायमिंगला कसं होईल माहीत नाही. अवघड आहे. हां तिला सवय लावणं लवकर उठण्याची खूप जास्त गरज आहे. आणि मला आत्ता असं वाटते की चल यार हे आहेत ना, खेळतीये ना, मग काय 2 दिवस शाळा बुडली तर. म्हणून मी 10 तारखेला शाळा उघडल्या आहेत तिच्या, पण ते 2 दिवस सोडलेत. असे सॅटर्डे संडे सुट्टी असते, म्हणजे सोमवारी पाठवून देते. चलो भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत म्हणा गुड नाईट बोल सगळ्यांना. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. बाय.